नमस्कार मंडळी, माझं नाव सागर. आम्ही आज असंच मित्रांच्या बरोबर कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो आणि तेवढ्यात आमचा अचानक फिरायचा प्लॅन झाला. कोणी म्हटलं आपण गोव्याला जाऊ, कोणी म्हटलं आपण कोकणात जाऊ. मला माहित होतं हा प्लॅन काय शेवटी कॅन्सलच होणार आहे. तरी पण मी म्हटलो, अरे गाड्यांनो, आपल्या महाराष्ट्रात आपल्या आसपास इतक्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाने भरलेल्या वास्तू असताना आपण दुसरीकडे कशाला जायचं. तर चला मंडळी, माझं नाव सागर आणि तुम्ही पाहत आहात झकास माहिती. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 5 टॉपचे गड. आपल्या यादीतला 5वा गड आहे सिंहगड. पुण्यापासून अगदी 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेला सिंहगड हा तोच सिंहगड ज्या ठिकाणी सेनापती तानाजी मालुसरे आणि उदयभान यांचे युद्ध होऊन सेनापती तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले, पण त्यांनी हा गड आपल्या स्वराज्यात सामील केला. हा तोच गड ज्या ठिकाणी गड आला पण सिंह गेला या वाक्याचा उगम झाला. ह्याच वाक्यावरून त्या गडात सिंहगड हे नाव पडले. पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर अंतर असलेला हा गड जाण्यासाठी आपण पुणे, सिंहगड रोड, खानापूर या रोडने डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी किंवा कारने गडाच्या एकदम वर म्हणजे एकदम बाले किल्ल्यापाशी जाऊ शकतो. बाले किल्ल्यापाशी गेल्यापासून नंतर आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये गडावर जाऊ शकतो. आणि जर आपण पायथ्यापाशी उतरलो आणि ट्रॅकिंगने जर गेलो तर आपल्याला 30 ते 35 किंवा 40 मिनिटंही लागू शकतात. मंडळी, आपण सिंहगडावर गेलो तर काय काय पाहायचं, तर सर्वात महत्वाचं म्हणजे कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा आणि तानाजी मालुसरे यांचं स्मारक आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याचबरोबर गडाची भिंत, अजून ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे हे गडावर चढले तो बुरुज आपण तो बी पाहू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर पिठलं भाकरीचा आस्वाद पण घेऊ शकतो. पण शनिवारी आणि रविवारी तिथं जाणे टाळावे, कारण की बहुधा तिथं बऱ्याच लोकांची गर्दी असते. नमस्कार मंडळी, या यादीमधील 4था गड आहे प्रतापगड. पुण्यापासून अगदी 120 किलोमीटर अंतरावर असलेला प्रतापगड हा निसर्गाच्या वैविध्याने नटलेला एकदम निसर्गाच्या कुशीत बसलेला हा गड. हा तोच गड ज्या ठिकाणी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात युद्ध झाले आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेले एक मोठे संकट अफजल खान याचा कोथळा बाहेर काढला. पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर असलेला हा गड आपण पुणे, वाई, पाचगणी, महाबळेश्वर या मार्गाने जाऊ शकतो. आणि ह्या ठिकाणी जाणारा रोड बी अगदी एकदम झाडांनी नटलेला आणि एकदम सुंदर रोड आहे. आपण महाबळेश्वर पासून या गडाला जाऊ शकतो. आपण गेल्यानंतर काय पाहू शकतो, तर ह्या ठिकाणी गेल्यानंतर वन आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आपण ते पण पाहू शकतो. त्याचबरोबर गडाची भिंत, संरक्षण भिंत, आजूबाजूचा परिसर, त्याच प्रकारे त्या ठिकाणी असलेले शिवाई देवीचे मंदिर हे आपण गेल्यावर प्रतापगडावर पाहू शकतो. त्याप्रमाणे हा गड शिवाजी महाराजांनी बांधल्यामुळे याची जी स्थापत्य कला आहे ही थोडी वेगळी आहे. आपण ज्या मेन दरवाज्याने जातो तो दरवाजा बघितला तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते थोडं वेगळं आहे. आपण ते पण आवडीने पाहू शकतो, तर आपण अभ्यास करू शकतो. आपल्या यादीमधील 3ऱ्या क्रमांकाचा गड आहे तोरणागड. पुण्यापासून अगदी 50 ते 55 किलोमीटर असलेला वेल्हे ह्या तालुक्यामध्ये असलेला गड म्हणजे तोरणागड. तोरणागड म्हणजे गरुडाचे घरटेच हो, कारण की हा गड खूप विशाल आणि खूप उंचीवर असल्यामुळे ह्या ठिकाणी सहसा चढाई करणे हे खूप अवघड आहे. पुण्यापासून आपण पुणे, सिंहगड रोड, वेल्हे या मार्गे आपण तोरणाच्या पायथ्याशी जाऊन पोहोचतो. तर तोरणा हा गड शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी जिंकून घेतला आणि याचा प्रचंड विस्तार बघून याला प्रचंडगड हे नाव देण्यात आले. तर तोरणगडावर आपण गेल्यानंतर काय पाहू शकतो, तर एक नंबर आहे झुंजार माची. झुंजार माची ही एकदम अतिशय सुंदर आणि एकदम लांब अशी ही माची आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याबरोबर बिनी दरवाजा, त्याबरोबर प्रचंडगड हा एकदम मोठा असल्यामुळे त्याची तटबंदी ही खूप लांब आहे, आपण ती तटबंदीवर पाहू शकतो. त्याचबरोबर तोरणगडावरून राजगडाचे दिसणारे विहंगम दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपल्या यादीमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा गड आहे म्हणजे राजगड. गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजे राजगड. तो तोरणा जिंकल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना काही धन भेटले आणि त्या धनातून शिवाजी महाराजांनी राजगडाची उभारणी केली. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी हा गड बांधून काढला आणि ह्या गडाचे नाव राजगड ठेवण्यात आले. या गडाचा भव्यपणा एवढा होता की शिवाजी महाराजांनी यांना गडाचा राजा असा म्हटले होते. आणि ह्याच गडावर शिवरायांची सर्वाधिक काळ राजधानी ह्याच गडावर होती. पुण्यापासून हा गड 60 ते 65 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे ह्या ठिकाणी आपण पुण्यापासून 1 ते 2 तासात सहजपणे जाऊ शकतो. ह्या गडाला जाण्यासाठी आपण पुणे, सिंहगड रोड, वेल्हे या मार्गे आपण या गडाच्या पायथ्याला जाऊन पोहोचतो. ह्या गडावर गेल्यानंतर आपण काय काय पाहू शकतो, सोवळ्या माची,
संजीवनी माची, पद्मावती माची आपण ह्या गडावर गेल्यानंतर पाहू शकतो. हा गड इतका मोठा आहे की आपल्याला ह्या गडावर चढण्यासाठी 1 ते 2 तास लागू शकतात. ह्या ठिकाणी बाले किल्ल्यावर जाण्यासाठी रेलिंगचा वापर करावा लागतो आणि ही चढाई खूप किरकोळ असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला सावधगिरीने चढावं लागतं. आपल्या यादीमध्ये प्रथम क्रमांकाचा गड आहे स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड. हो, हाच रायगड, ज्या रायगडाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्या डोळ्यांनी अनुभवला. पुण्यापासून साधारण 140 किलोमीटर असलेला हा गड आपण पुणे, ताम्हिणी घाट या मार्गे ह्या गडावर जाऊ शकतो. या गडावर जाण्यासाठी आपण 2 मार्गांचा वापर करू शकतो. एक म्हणजे रोपवे आणि दुसरा म्हणजे आपला पायरी मार्ग. पायरी मार्गाने जाताना आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा दिसतो आणि त्याचबरोबर जय आणि विजय हे 2 बुरुज पण दिसतात. मुख्य दरवाजा पाहिल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांच्या स्थापत्य केल्याचा एक चांगला नमुना ह्या ठिकाणी दिसतो. त्याचबरोबर आपण गडावर गेल्यानंतर सभामंडप, शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ असलेला पुतळा त्या ठिकाणी, होळीचा माळ, त्याबरोबर बाजारपेठ आणि शिवाजी महाराजांची समाधी आपण ह्या गडावर पाहू शकतो. हा गड स्वराज्याची राजधानी असल्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या टाक्यांचे भरपूर प्रमाण दिसते. त्याचबरोबर ह्या ठिकाणी अष्टप्रधानांचे वाडे, धान्याचं कोठार आणि टकमक टोक, हिरकणी बुरुज आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. आपण रोपवेचा वापर जर केला तर आपल्याला गडाचा अद्भुत नजारा पण दिसतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि झकास भारीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.